आमच्याकडे आज रोट आहे. मी, स्वप्नील दादा आणि आई आमचा तिघांचा उपवास तर इतरांचं जेवण असतं. आमच्यासाठी आज गोड साबुदाणा केला होता. फराळ करून झाल्यानंतर आम्ही पूजेच्या तयारीला सुरुवात केली. सगळ्यात आधी एका तांब्यात सुपारी आणि रुपया टाकून घेतल्यानंतर त्याला विड्याची पानं, आंब्याची पानं लावली. आमचं देवघरही खूप सुंदर सजवलं होतं. त्यानंतर मांडायला सुरुवात केली. एकावर एक तांबे ठेवले, त्यावर कुंकवाची बोटं, त्यानंतर स्वस्तिक काढले आणि देवीचा परकर लावला. त्यानंतर देवीचं नारळ असतं जे जुनं, त्याला मूग लावलं. देवीला सगळी दागिने घातले. खूप सुंदर दिसत होती. कानबाई माता की जय असं म्हणत ते उचललं आणि पूजेच्या ठिकाणी ठेवलं. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आज कणकेत तेल मीठ काहीच टाकायचं नसतं. कणिक भिजवली, नारळ केले, पुरण होतं एका बाजूला, मग ते घासून घेतलं. त्यानंतर भाजी होऊ दिली. पुरण झाल्यानंतर ते गार करायला ठेवलं आणि पटकन मग रोट लाटून घेतले. आज तेल आणि तूप याचा कशाचाच वापर न करता लाटायचे असतात. स्वयंपाक झाल्यानंतर इथे पूजा झाली. नंतर आम्ही रोट पाजवले आणि एन्जॉय केला. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.